सरकारमध्ये असताना आणि विरोधी पक्षामध्ये असताना राज्यकर्त्यांच्या भूमिका बदलणे ही गोष्ट तुमच्या आमच्यासाठी काही नवीन नाही। साहजिक आहे, सरकारमध्ये असताना काही भूमिका मनात इच्छा असून सुद्धा बदलाव्या लागतात। मनात ज्या गोष्टी आहेत त्या सरकारमध्ये असताना करू न शकण्या इतपत त्या ठिकाणी हातबलता सरकारची आणि सरकारमध्ये बसलेल्या लोकांची होते। मराठा आरक्षणाच्या बाबतीत सन्माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांची बदललेली भूमिका अधिक गडद आणि स्पष्ट होण्यासाठी आपण एक त्यांचा जुना व्हिडिओ पाहू। केवळ वेळ काढण्याचं धोरण आहे। माझं स्पष्ट मत आहे की यांच्या मनात आरक्षण देणं नाहीये। अपवादात्मक परिस्थिती सिद्ध करण्याचा अधिकार राज्याला मिळणार असं म्हणायचं का? आहेच, राज्यालाच अधिकार आहे। बरं, ज्याला करायचं नसतं ना तो असं करत असतो। बघा, असं म्हणतात ना, वेअर देर इज अ विल देर इज अ वे अँड वेअर देर इज नो विल देर इज सर्वे अँड रिपोर्ट। या व्हिडिओमध्ये देवेंद्र फडणवीस साहेब ज्यावेळेला विरोधी पक्षामध्ये होते आणि मला असं वाटतं की महाविकास आघाडीचं सरकार त्या ठिकाणी होतं, त्यावेळेला ते म्हणतात की 50% जी आरक्षणाची मर्यादा आहे हे उठवण्याचा पूर्ण अधिकार हा राज्याला आहे। काही जाणकारांच्या मते, ज्यांना घटनेचा त्या ठिकाणी अभ्यास आहे, अशा लोकांच्या मते ही 50% आरक्षणाची जी काही मर्यादा आहे हे उठवण्याचा अधिकार केंद्र सरकारला आहे। मलाही तसंच वाटतंय की हा अधिकार जो आहे तो संसदेचा आहे। परंतु देवेंद्र फडणवीस साहेब आजही त्या गोष्टीवर ठाम आहेत, कारण आज दुपारी कोर्टाची जी सुनावणी झाली आणि त्या सुनावणीमध्ये काही निर्देश सन्माननीय धनंजयदादा पाटलांना कोर्टाकडनं दिले गेले, तर त्यावेळेस सुद्धा पुण्यामधनं देवेंद्र फडणवीस साहेबांचं या गोष्टीवर परत एकदा एक वक्तव्य असं आहे की 50% आरक्षणाची जी काही मर्यादा आहे ती उठवण्याचा अधिकार राज्य सरकारलाच आहे। मग आता कालच्या आपल्या चर्चेतनं मी जे बोललो होतो की सरकार म्हणजे सरकार आहे। सरकारने जर ठरवलं तर सरकार नोटबंदी करते, त्यानंतर सरकार त्या ठिकाणी कोरोनाच्या काळामध्ये जसा त्यांनी पूर्ण भारत बंद केला आणि पूर्ण राज्य त्या ठिकाणी एका जागेवर थांबवले, परत 370 सारखे कलम जे हटणार नाहीत असं आपल्या सर्वसामान्य माणसाला वाटत होतं तेही त्यांनी करून दाखवलं। त्याचबरोबर 3 तलाक सारखा वादग्रस्त निर्णय त्यांनी तो रद्द केला, 3 तलाक रद्द केलं। म्हणजे सरकारने जर ठरवलं तर कुठल्याही प्रकारच्या गोष्टी सरकार त्या ठिकाणी करू शकते। आता तुमच्या आमच्या सारख्या लोकांना या आरक्षणाच्या सगळ्या ज्या काही प्रक्रिया आहेत या प्रक्रियेची पूर्ण माहिती नाही, ही वस्तुस्थिती आपण मान्य करू। मी सुद्धा मान्य करतो की आरक्षणासारखा जटिल आणि हा अभ्यासाचा विषय एवढ्या सहजासहजी आपल्याला कळेल, परंतु काही गोष्टी ऐकण्यावरनं काही आपलं स्वतःचं आकलन आणि त्याच्यानंतर या आरक्षणावर विविध मार्गाने त्या ठिकाणी काही जाणकारांची मतं आपण त्या ठिकाणी ज्यावेळेला पाहतो त्यावरनं कुठंतरी आरक्षणाच्या बाबतीत आपलं मत जे आहे ते आपण त्या ठिकाणी व्यक्त करू शकतो। तसंच माझ्या मते सध्याची जी परिस्थिती आहे, म्हणजे महाविकास आघाडी असो किंवा महायुती असो, या 6 पक्षामध्ये असलेले जे काही नेते आहेत यांचा आपापल्या मतपेट्यांवर म्हणजे आपापलं जे काही वोट बँक आहे याच्यावर त्या ठिकाणी लक्ष आहे। ही गोष्ट तितकीच खरी आहे, बीजेपी सरकार देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मुख्यमंत्र्याच्या या सगळ्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी चाललेलं सरकार ओबीसी पासून आपले हात धुण्यास कदापि त्या ठिकाणी अनुकूल नाहीये। कारण ओबीसी मध्ये असणाऱ्या ज्या जाती आहेत या जातीचं जवळपास संपूर्ण पाठबळ हे बीजेपीच्या पाठीमागे आहे। त्यामुळे मराठ्यांना खुश करता करता आपल्या हातातून ओबीसी वोट बँक त्या ठिकाणी सटकू नये किंवा ओबीसी प्रवर्गात असणारे जे काही जात बांधव आहेत हे आपल्यापासून दुरावणार नाहीत या गोष्टीची काळजी त्या ठिकाणी बीजेपी सरकार घेणार आहे। या सगळ्या गोष्टीतनं मी पुनरावृत्ती करतो की सन्माननीय
शरदचंद्र पवार साहेबांनी सुचवलेलं जे काही त्या ठिकाणचं एक सोल्युशन आहे, जे काही या गोष्टीवरचा पर्याय आहे, तो एकच आहे की केंद्राच्या अखत्यारीत असो किंवा राज्याच्या अखत्यारीत असो, ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता ओबीसी बांधवांचं किंवा इतर ज्या काही जात प्रवर्ग आहेत त्यामध्ये भटके विमुक्त आहेत आणि इतर काही गोष्टी आहेत, तर यांच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण द्यायचं असेल तर ते फक्त 50% जी मर्यादा आहे ती शिथिल केल्यानंतरच दिल्या जाऊ शकतं. अन्यथा देवेंद्र फडणवीस साहेब हे स्वतः वकील असल्यामुळे त्यांना कायद्याची भाषा आणि कायद्याचे जे काही समजा त्या ठिकाणी येणारे निर्णय आहेत, ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास फडणवीस साहेबांनी केलेला आहे. म्हणजे राज्य सरकार ज्यावेळेला या सगळ्या गोष्टीमधून हतबलता दाखवते त्यावेळेला त्यांची जी भिस्त आहे ती असते कोर्टावर. जसं आजच्या कोर्टाच्या निकालाप्रमाणे झरंगे पाटील यांना त्या ठिकाणी काही निर्देश देण्यात आलेले आहेत. जसं आझाद मैदानावर फक्त 5,000 आंदोलकांनाच त्या ठिकाणी उपोषणाची आमरण उपोषणाची परवानगी कोर्टाने दिलेली आहे. ही गोष्ट अधोरेखित करून मुंबईच्या इतरत्र ठिकाणी जे काही आंदोलक आहेत यांना तात्काळ तुम्ही या मुंबई शहरातनं बाहेर काढा असे निर्देश त्या ठिकाणी दिले. त्याचबरोबर आंदोलकांकडनं ज्या काही हुल्लडबाजीच्या काही घटना त्या ठिकाणी घडतात आणि या सगळ्या गोष्टीमुळे मुंबईचं जनजीवन जे आहे ते विस्कळीत होत आहे, अशा प्रकारची दलील, अशा प्रकारचे काही पुरावे हे आज कोर्टात मांडले गेले आणि त्या अनुषंगाने सुद्धा झरंगे पाटील तसेच आंदोलकांवर काही निर्बंध त्या ठिकाणी लादण्यात आलेले आहेत. देवेंद्र फडणवीस साहेब हा सगळा आरक्षणाचा जो काही विषय आहे तो हाताळत असताना कोर्टाच्या निकालाचा त्या ठिकाणी पुरेपूर फायदा आणि कोर्टाच्या निकालाच्या आधारेच हे प्रकरण त्या ठिकाणी ट्रीट करणार आहेत, हे तेवढंच सत्य आहे. मग आता जुना त्यांचा व्हिडिओ आपण पाहिला, त्याच्यामध्ये त्यांचं म्हणणं आहे की मानसिकता जी आहे ती जर देण्याची असली तर मग ती कशात नाही देता येते. तशी देवेंद्र फडणवीस साहेब असो किंवा महायुतीचं सरकार असो किंवा केंद्रातलं सरकार असो, या सरकारांचं जर समजा मराठ्यांना आरक्षण देण्याची जी भूमिका आहे ती जर सकारात्मक असेल किंवा त्यांना पॉझिटिव्हली या सगळ्या गोष्टींना मार्ग काढायचा असेल तर आणि तरच या सगळ्या आंदोलनाला योग्य प्रकारे हाताळल्या जाईल. नाहीतर राजकारणी लोकांचा डोळा जो आहे तो प्रत्येक घटनेच्या वरून आपल्या स्वतःच्या मतपेटीवरच त्या ठिकाणी जात असतो आणि साहजिक आहे ज्याचा जो धंदा आहे, ज्याला ज्या गोष्टीतनं लाभ आहे तो त्याच गोष्टीवर आपलं लक्ष केंद्रित करेल. तसं राजकीय पक्ष जे आहेत ते आपापली वोट बँक त्या ठिकाणी घट्ट करण्याचा प्रयत्न निश्चित करणार आहेत. फक्त यामध्ये विषय जो आहे की 50% आरक्षणाची जी मर्यादा आहे ही उठवण्याचा अधिकार हा केंद्र सरकारला आहे की राज्य सरकारला आहे, ही गोष्ट त्या ठिकाणी स्पष्ट होणं आवश्यक आहे. आणि ज्याच्या कोणाच्या अखत्यारीत ही गोष्ट असेल त्यांनी ही 50%ची आरक्षणाची अट शिथिल करून त्या ठिकाणी मराठा समाजाला आरक्षण देण्याची आवश्यकता आहे. एक सामाजिक जर विषय आपण हाताळला, झरंगे पाटलांच्या मागणीनुसार अख्ख्या महाराष्ट्रातले कुणबी लोक यांना जर का समजा त्या ठिकाणी ओबीसी मधनं आरक्षण दिलं तर मराठा समाज किंवा मराठा ही एक कन्सेप्ट आहे ही लोप पावण्याची शक्यता त्या ठिकाणी आहे. प्रत्येक मराठा हा स्वतः आपण मराठा असल्याचा अभिमान आणि स्वाभिमान बाळगून त्या ठिकाणी महाराष्ट्रात वास्तव्य करतो. झरंगे पाटील यांच्या मागणीनुसार संपूर्ण महाराष्ट्रातले कुणबी हे जर किंवा मराठा हे जर कुणबी म्हणून गणले गेले आणि त्या ठिकाणी जर समजा त्यांचा ओबीसी मधून त्या ठिकाणी समावेश झाला तर मराठा जात लोप पावेल. येणाऱ्या 20-25 वर्षानंतर मराठा नावाची कोणती एखादी जात अस्तित्वात होती की नव्हती हे आपल्याला शोधण्यासाठी इतिहासात किंवा 25 वर्ष मागे जावं लागेल. न्यायालयाने सुद्धा या गोष्टीवर त्या ठिकाणी आक्षेप नोंदवलेला आहे की सकल कुणबी समाजाला, मराठा समाजाला कुणबी म्हणून त्या ठिकाणी ट्रीट करणं हे शक्य नाही. मराठा समाजाचं अस्तित्व, मराठा शब्दाचं अस्तित्व त्या ठिकाणी लोप पावणे हे सामाजिक दृष्ट्या त्या ठिकाणी संयुक्तिक नाही, हे कोर्टाने सुद्धा त्या ठिकाणी नोंदवलं आहे. आणि तुम्हाला आम्हाला सुद्धा मराठा जात लोप पावणं हे कदापि त्या ठिकाणी मान्य नाही.
झरांगे पाटील यांच्या मागणीनुसार मराठवाड्यामध्ये ज्या 58 काही हजार की लाख या ज्या नोंदी सापडलेल्या आहेत, तर या सापडलेल्या नोंदीच्या लोकांना त्या ठिकाणी कुणबी म्हणून ट्रीट करायला हरकत नाही, किंवा या लोकांना त्या ठिकाणी कुणबीमधनं म्हणजे ओबीसी मधनं आरक्षण दिलं तरी सुद्धा कुठल्या प्रकारची हरकत त्या ठिकाणी कोणाला असणार नाही. असो, काही लोकांना त्या ठिकाणी आरक्षणाची आवश्यकता नाही, काही लोकांना स्वतःचं प्राईड, स्वतःचा जो मराठा म्हणून घेण्याचा जो एक त्यांचा एक स्वतःचा एक स्वाभिमान आहे, तर तो कायम राखायचा आहे. अनेक लोकांना असं वाटतं की मराठा समाज हा मागास प्रवर्गामध्ये येतच नाही, किंवा आर्थिकदृष्ट्या किंवा सामाजिकदृष्ट्या मागासले पण हे मराठा समाजामध्ये नाही, जे असंही म्हणणारे काही वर्ग या आपल्या या महाराष्ट्रामध्ये आहेत. परंतु असो, मी त्या दिवशी सांगितल्याप्रमाणे मराठा हा समाज अतिशय स्वाभिमानी आणि पूर्वीच्या काळापासून धनदांडगा असा, जमीनदार असा, शेतकरी, मोठे शेतकरी या मराठा समाजामधनंच आहेत. परंतु कालांतराने डिवायडेशन होत गेलं, प्रॉपर्टीमध्ये त्या ठिकाणी विभाजन होत गेलं, आणि त्या विभाजनामुळे आज मराठा समाजावर सुद्धा त्या ठिकाणी आर्थिक विवंचनेची पाळी आलेली आहे. आणि आजही काही लोक त्या ठिकाणी बऱ्यापैकी आपली आर्थिक धनसंपदा जी आहे ती धरून आहेत, परंतु बऱ्याचशा मराठा समाजाला आरक्षणाची त्या ठिकाणी गरज आहे, हे तेवढंच खरं आहे. मनोजदादा झरांगे यांच्या माध्यमातून मराठा समाजाची ताकद आणि मराठा समाजाची एकजूट त्या ठिकाणी झाली. आता यातनं निष्पन्न काय होते हे आता आपण भविष्याच्या येणाऱ्या या सगळ्या लोकांच्या निर्णयावर त्या ठिकाणी पाहणारच आहोत. परंतु झरंगे दादा पाटील, मनोजदादा झरांगे यांनी मराठा समाजाची ताकद त्या ठिकाणी उभी केली, समाज सुद्धा त्यांच्या पाठीमागे उभा राहिला. त्यामुळे राज्यकर्त्यांना आणि या सर्व जे काही प्रशासनामध्ये बसलेल्या लोकांना मराठा समाजाची ताकद त्या ठिकाणी कळून चुकली. आज मुंबईमध्ये मोठमोठ्या सेलिब्रिटी असो, किंवा मग मोठमोठे उद्योजक असो, किंवा उद्योगपती असो, त्यांना मनोज झरांगे पाटील कोण आणि मनोज झरांगे पाटलांच्या पाठीमागं उभी असलेली ही शक्ती त्या ठिकाणी प्रामुख्याने दिसली. असो, राज्यकर्त्यांच्या बदलत्या भूमिका आणि या सगळ्या गोष्टीमुळे समाजाची त्या ठिकाणी होणारी अवहेलना, त्यांना येणाऱ्या अडीअडचणी, या सगळ्या गोष्टी तुम्ही आम्ही सर्वसामान्य माणसं त्या ठिकाणी पाहत असतो. पुनश्च एकदा मी या ठिकाणी कबूल करतो की आरक्षणासारख्या जटिल आणि अभ्यासाच्या विषयावर आपण त्या ठिकाणी टिप्पणी करणं हे योग्य नाही. परंतु दिसताक्षणी ज्या गोष्टी आपल्या डोळ्यासमोर येतात की आरक्षणामुळे समाजाची त्या ठिकाणी जी काही समजा समाजाच्या पुढे ज्या काही समजा अडीअडचणी येतात त्या सुटल्या पाहिजेत, हा एक प्रामाणिक हेतू. त्याचबरोबर एवढ्या मोठ्या संख्येनं हे जे आंदोलन त्या ठिकाणी मुंबईमध्ये होत आहे, त्या आंदोलनाला आणि मनोजदादा झरांगे पाटील हे जे समाजासाठी आपला त्या ठिकाणी वेळ देत आहेत, प्रयत्न करत आहेत, त्याला सुद्धा यश मिळणं आवश्यक आहे. आणि कायदेशीर मार्गाने यातनं मार्ग निघावा ही अशी प्रामाणिक अपेक्षा त्या ठिकाणी व्यक्त करतो. मराठा समाजाला त्या ठिकाणी आरक्षण मिळावं, ओबीसीला कुठल्याही प्रकारचा धक्का न लागता हे आरक्षण मिळालं पाहिजेत. आणि 50%ची अट जी संविधानाने घालून दिली ते शिथिल होईस्तोवर या सगळ्या गोष्टीतून कुठल्या प्रकारचा तोडगा निघणार नाही, असं माझं वैयक्तिक मत आहे. आणि या सर्व राजकारणी लोकांनी जसे सर्व मिळून आपापल्या स्वतःच्या हिताच्या गोष्टीचा निर्णय हे लोक लावतात, तसं सुद्धा आज मनोजदादा झरांगे पाटलाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाजाची भावना आहे आणि त्यांना आरक्षण मिळण्याची जी काही मागणी आहे ती मागणी पूर्ण करण्यासाठी राज्यकर्त्यांनी त्या ठिकाणी प्रयत्न करावा अशी अपेक्षा करतो आणि थांबतो.